नमस्कार मित्रांनो, आजचा ब्लॉग सुरू करतोय थेट क्रिकेटच्या ग्राउंड पासून। आज आमच्या गावच्या टीमची मॅच होती। पहिल्या 2 मॅच मी शूट केल्या नव्हत्या, पण दोन्ही मॅच आम्ही सॉलिड जिंकलो। आता ही तिसरी मॅच। आमच्या टीमने टॉस जिंकला आणि समोरच्या टीमची फिल्डिंग सेट केली। थोडा वॉर्मअप झाला, समोरच्या टीमचे बॅट्समन आले आणि मॅच सुरू झाली। पहिल्याच बॉलवर कॅच उडली, पण अनफॉर्च्युनेटली ती ड्रॉप झाली आणि दुसऱ्या बॉलवर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड 6 उसळी घेतली, ऑन साइडला बॉलला फेकून दिला। पण नंतर एक नीट कॅच पकडला आणि बॅट्समन आउट झाला। पुन्हा एक 6 मारला आणि पहिल्या ओव्हरला 16 रन झाले। नेक्स्ट ओव्हर मध्ये बाउंड्री लाईनवर एकदम खतरनाक कॅच पकडला आणि तो मुवमेंट लिटरली फायर होता। शेवटच्या ओव्हर नंतर स्कोर होता 37। आता आमच्या टीमला काढायचे होते 38 रन्स। आमच्या टीमचे बॅट्समन आत गेले। पहिल्याच बॉलला चौकार। सुरुवात तर जोशात झाली होती, पण लगेच बॅट्समन आउट झाला। दुसरा बॅट्समन आत गेला आणि त्याने बॅक टू बॅक 2 चौकार मारले। ड्रेसिंग रूम मध्ये वातावरण तर चांगलं झालं होतं। पहिल्या ओव्हर मध्ये 12 रन्स आले आणि दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलला 6 आणि मग काही डॉट बॉल झाले आणि हळूहळू विकेट्स पडत गेले। शेवटच्या ओव्हरला 17 रन्स पाहिजे होते आणि पहिल्याच बॉलला पुन्हा एकदा 6 पण दुसऱ्या बॉलवर 6 मारायला जाताना बॅट्समन आउट झाला आणि मग लास्ट बॉलला 6 रन्स पाहिजे होते। बट अनफॉर्च्युनेटली आम्ही मॅच हारलो। पर वो कहते ना, हार के बाद ही जीते। नेक्स्ट टाइम बेटर लक टीम।